एका बाजारात तितर पक्षी विकणारा बसला होता. त्याच्याकडे मोठ्या जाळीच्या टोपलीत बरेच तितर पक्षी होते आणि एका छोट्या जाळीच्या टोपलीत फक्त एकच तितर पक्षी होता. एका ग्राहकाने विचारले, एक तितर पक्षी कितीचा आहे? 50 रुपयाला आहे साहेब. ग्राहकाने छोट्या जाळीत असलेल्या तितर पक्षीची किंमत विचारली. पक्षी विकणारा म्हणाला, मला ह्याला विकायचं नाही, पण तुम्ही अग्रज धरत असेल तर मी 500 रुपयाला विकेल. ग्राहकाने आश्चर्यचकित होऊन विचारले, ह्या तितर पक्षीचा भाव इतका कसा काय? पक्षी विकणारा म्हणाला, खरं तर हा माझा स्वतःचा पाळीव पक्षी आहे आणि तो इतर तितर पक्ष्यांना अडकवण्याचं काम करतो. जेव्हा तो जोरजोरात ओरडतो आणि इतर पक्ष्यांना स्वतःकडे बोलवतो आणि इतर तितर पक्षी विचार न करता एकाच ठिकाणी जमतात, तेव्हा मी त्या सर्वांची सहजपणे शिकार करतो, त्यांना पकडतो. नंतर मी या माझ्या पाळीव तितर पक्षीला त्याच्या आवडीचे एक जेवण खुराक देतो, ज्यामुळे तो आनंदित होतो. म्हणूनच त्याची किंमत खूप जास्त आहे साहेब. त्या माणसाने 500 रुपये देऊन तो तितर पक्षी विकत घेतला व भर बाजारात त्याची मान मोडून टाकली. एकाने विचारले, अहो तुम्ही असं का केलं? त्याचे उत्तर होते, अशा विश्वासघात करणाऱ्याला जगण्याचा हक्क नाही, जो आपल्या फायद्यासाठी स्वतःच्या समाजाला अडकवतो आणि आपल्या लोकांना फसवण्यासाठी काम करतो. असे खूप तितर आपल्या आजूबाजूला संभोवतीला आहेत. शोधा, ओळखा व त्यांची संगत सोडा. तर मित्रांनो, ह्या व्हिडिओपासून, या गोष्टीपासून तुम्हाला काय बोध भेटला मला माझ्या कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा. आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका. तर पुन्हा भेटूया. धन्यवाद.